भारत अंतराळ क्षेत्रात अजून एक मोठा विक्रम रचण्याच्या तयारीत आहे। शनिवारी 18 जुलै रोजी इस्रो अजून एक ऐतिहासिक कामगिरी करणार आहे। हैदराबाद येथील एक खास अंतराळ कंपनी स्कायरूट एरोस्पेस तिच्या कक्षीय प्रक्षेपण वाहक विक्रम एक अंतराळात पाठवणार आहे। आगमन असे समर्पक नाव या मोहिमेला देण्यात आले। अगदी थोड्याच वेळात 11:30 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून विक्रम रचणार आहे। पहिल्यांदाच एखादी भारतीय खासगी कंपनी स्वतः विकसित केलेल्या कक्षीय प्रक्षेपण वाहकाच्या मदतीने उपग्रहाला त्यांच्या कक्षेत स्थापन करणार आहे। ऑर्बिटल रॉकेट विक्रम 1चं काउंटडाऊन थांबलेला आहे। आज होणार का लॉन्चिंग याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। ऑर्बिटल रॉकेट विक्रम 1चं काउंटडाऊन थांबवलं गेलेलं आहे, त्यामुळे आज याचं लॉन्चिंग होणार का याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। ऑर्बिटल रॉकेट विक्रम 1चं काउंटडाऊन थांबवलं गेलेलं आहे, त्यामुळे आज याचं लॉन्चिंग होणार का याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। ऑर्बिटल रॉकेट विक्रम 1चं काउंटडाऊन थांबवण्यात आलंय, त्यामुळे आज याचं लॉन्च होणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। भारत अंतराळ क्षेत्रात अजून एक मोठा विक्रम रचण्याच्या तयारीत आहे। इस्रो अजून एक ऐतिहासिक कामगिरी करणार आहे। शनिवारी 18 जुलै रोजी इस्रो अजून एक ऐतिहासिक कामगिरी करणार आहे। हैदराबाद येथील एक खास अंतराळ कंपनी स्कायरूट एरोस्पेस तिच्या कक्षीय प्रक्षेपण वाहक विक्रम क्रमांक 1 अंतराळात पाठवणार आहे। आगमन असे समर्पक नाव या मोहिमेला देण्यात आले। अगदी थोड्याच वेळात 11:30 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून अंतराळात विक्रम रचणार आहे। पहिल्यांदाच एखादी भारतीय खासगी कंपनी स्वतः विकसित केलेल्या कक्षीय प्रक्षेपण वाहकाच्या मदतीने उपग्रहाला त्याच्या कक्षेत स्थापन करणार आहे। भारतीय अंतराळ विज्ञानाचे जनक आणि अंतराळ कार्यक्रमाचे पृष्ठ संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांच्या नावाने हे रॉकेट विकसित करण्यात आले। हे प्रक्षेपण वाहक 24 मीटर लांब आहे। विक्रम 1 रॉकेट पूर्णपणे हलक्या कार्बन कॉम्पोजिटने तयार करण्यात आले। हे प्रक्षेपण वाहक 3 घन इंधन आणि एका द्रव इंधनाच्या मदतीने ऑर्बिटल ऍडजस्टमेंट मॉड्यूल काम करेल। त्याची क्षमता जवळपास 350 किलो, पेलोडला 450 किलोमीटर उंचीवर पृथ्वीच्या निम्न स्तरावरील कक्षेत स्थापन करेल। डायमंड लोटस नावाचे पेलोड हे मंगळूर येथील कंपनी कॉस्मोस डायमंड्सने प्रयोगशाळेत तयार करण्यात आले। यापूर्वी 2022 मध्ये विक्रम एस ही स्कायरूट मोहीम आणि त्यानंतर प्रारंभ ही उपकक्षीय मोहिमेच्या यशानंतर स्कायरूटचे हे मोठं पाऊल मानलं जाते। आता कंपनीने आगमन या नावाने नवीन मोहीम हाती घेतली आहे। कक्षीय प्रक्षेपण वाहकाच्या मदतीने कंपनी उपग्रह अंतराळात पाठवणार आहे। हा प्रयोग यशस्वी झाल्यास व्यावसायिक प्रक्षेपण क्षेत्रात क्रांती होईल आणि इतर कंपन्यांसाठी अंतराळाचे दरवाजे देखील खुले होतील। व्यावसायिकदृष्ट्या प्रक्षेपण वाहनाच्या उद्योगाला चालना देखील मिळेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेचं कौतुक केले। थोड्याच वेळात स्कायरूट एरोस्पेस विक्रम 1 या भारतातील पहिल्या खासगी क्षेत्रातील विकसित कक्षीय प्रक्षेपण वाहकाचे पहिलं प्रक्षेपण करणार आहे। 4 टप्प्यांमध्ये जलद आणि मागणीनुसार उपग्रह प्रक्षेपण सेवा देण्यासाठी हे रॉकेट विकसित करण्यात आले। ही मोहीम आपल्या युवा पिढीची प्रतिभा, जिद्द आणि उद्योजकीय विजुगशीचे प्रतीक असल्याचं उत्तम उदाहरण असल्याचं पंतप्रधान म्हणाले। त्यांनी या मोहिमेसाठी संपूर्ण टीमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत।
लीना बोकील जोडल्या गेलेल्या आहेत. लीना मॅम, तुमचं स्वागत. खरं तर हे काउंटडाऊन का थांबवण्यात आलेलं आहे? ही खरं तर ऐतिहासिक कामगिरी आहे. हे कधी काउंटडाऊन सुरू होणार आहे यासाठी सगळेजण वाट पाहतात. आपली प्रतिक्रिया? थोड्याच वेळात होईल. सगळं टेक्निकल आणि वेदर फोरकास्ट सगळं बघून तर खाजगी म्हणजे प्रायव्हेट स्पेस सेक्टरचं स्कायरूट एरोस्पेसचा विक्रम-1 असं हे लॉन्चिंग पहिल्यांदाच प्रथमच प्रायव्हेट रॉकेट, ऑर्बिटल रॉकेट असेल आणि हा एक ऐतिहासिक क्षण आहे. वी आर ऑल कीन टू लुक ॲट द वे इट गोज आणि हे असं पहिल्यांदाच आपण करणार आहोत, कारण इस्रो हे नेहमी असे करत आलेले आहेत. सतीश धवन स्पेस सेंटर मधून PSLV, GSLV लॉन्चेस होतात, परंतु स्पेस सेक्टरमध्ये खाजगी कंपन्या आता खूप मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत आणि त्यांचं हे होणार आहे. सो इट विल ओपन डोअर्स आणि सगळेच आता उत्सुक आहेत की नक्की कसं होणार आहे आणि कधी होईल. वी आर ऑल वेटिंग टू सी द वे इट गोज. मला थोडं थांबवते. आत्ताच आपल्याला एक आनंदाची बातमी आलेली आहे की काउंटडाऊन सुरू होतंय. काउंटडाऊन सुरू झालेला आहे. ही बातमी आत्ताच आपल्या समोर आली आहे. हो, त्याबद्दल काय सांगाल? सगळेच हे प्रायव्हेट स्पेस सेक्टर मधले लोक अगदी आता म्हणजे वाट बघत आहेत, कारण यंग सायंटिस्ट आणि इंजिनियर्स जे खूप मोठी रिस्क घेऊन खाजगी कंपनीमध्ये स्पेसचे आता सॅटेलाइट, रॉकेट सगळं आपण बनवायला लागलो. सो इट इज ए न्यू चॅलेंज आणि काय शब्दच नाही आहेत. इव्हन आय एम व्हेरी कीन टू सी हाऊ इट गोज आणि सक्सेसफुल झालं की मग बऱ्याच गोष्टी होणार आहेत. अँड वी कॅन नेव्हर से की इस्रोलाही कॉम्पिटिशन आहे, परंतु इस्रोनेच अशा प्रायव्हेट कंपनीजना स्कायरूट आणि पिक्चर अशा अग्निकुल वगैरे या कंपनींना प्रमोट करून न्यू स्पेस पॉलिसीमुळे त्यांना समोर यायला संधी दिलेली आहे आणि खूप मोठ्या गोष्टी होणार आहेत आता. आणि आम्ही पण वाट बघत आहोत. वी आर ऑल वेटिंग फॉर हिस्ट्री टू बी क्रिएटेड. आणि काउंटडाऊन ते काउंटडाऊन असतं, हार्टबीट्स थांबतात असं वाटतं. येस मॅम, तुम्ही दिलेल्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.